नमस्कार. आपलं माहिती घर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण जर पुणे मंडळाच्या म्हाडाच्या लॉटरीसाठी ॲप्लिकेशन केलं असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. जर आपण बघितलं तर आत्ताच आपण जर बघितलं असेल तर महानगरपालिकेचे इलेक्शन झालेले आहे. त्याचा रिझल्टही लागलेला आहे. आता जर तुम्ही अपेक्षा ठेवून असाल, की म्हाडाची लॉटरीचा ड्रॉ जो पेंडिंग आहे तो लागेल, तर तुम्हाला अजून प्रतीक्षा करण्याची अ, किंवा वाट बघण्याची गरज आहे. कारण जर आपण बघितलं तर म्हाडा पुणे मंडळ सोडत लांबणीवर अशी एक बातमी ऑलरेडी 13 जानेवारीला आलेली होती. का तर जे काही आहे जिल्हा परिषदाच्या ज्या काही निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अ, किंवा पंचायत समितीच्या, त्या निवडणुकांचं जे काही आहे आचारसंहिता लागू झालेली आहे. जर आपण पुणे मंडळासाठी ॲप्लिकेशन केलेलं असेल आणि आपणही अर्जदार असाल 2,15,000 पैकी एक, तर अजूनही आपल्याला प्रतीक्षा करावी लागणार आहे. आपण जर ह्या न्यूज बघितल्या, तर खूप साऱ्या लोकांनी जर बघितलं तर क्रेडिट कार्ड किंवा बाकीच्या जे काही आहे गोष्टींनी पैशांची जमवाजमव करून ॲप्लिकेशन केलेले आहेत. आपण जर बघितलं तर आढळराव पाटलांनी निवडणूक जो काही आयोग आहे त्यांच्याकडेही निवेदन दिलं होतं, की म्हाडाची सोडत ड्रॉसाठी परवानगी मिळावी, बट त्याला जो काही आहे निवडणूक आयोगाने ती परवानगी नाकारलेली आहे. आणि आता जर आपण बघितलं जिल्हा परिषदच्या ज्या काही जनरल इलेक्शन आहे, जिल्हा परिषद 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीचं जे काय आहे, त्याचं जे काय आहे डेट्स जर आपण बघितलं तर 13/1ला एक जे डिटेल्स आहेत त्या राज्य निवडणूक आयोगाने म्हणजे स्टेट इलेक्शन कमिशन महाराष्ट्राने एक डिटेल्स आपल्याला दिलेले आहेत. आपण जर बघितलं तर राज्यातील 12 जिल्हा परिषद व त्या अंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकाचं जे काही आहे जाहीर झालेले आहेत. आपण त्यामध्ये जर बघितलं त्याच्या आपण डेट्स जर बघितल्या तर मतदार यादी 1 जुलैपासूनची जी काही आहे 2025 ती मतदार यादी ग्राह्य धरणार आहे. आणि त्यात जर बघितलं 16 जानेवारी म्हणजे 16 जानेवारीपासून जो काही आहे निवडणूक कार्यक्रमाची सूचना प्रसिद्ध करण्याची तारीख आहे जिल्हाधिकाऱ्यांची. आणि त्यानंतर जे काही आहे नामनिर्देशन सुद्धा कालावधी दिलेला आहे. आपण जर महत्त्वाचं जर आपण बघितलं ती मतदानाची तारीख आहे 5 फेब्रुवारी 2026 आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे म्हणजे 10 फेब्रुवारी 2026. इथपर्यंत जो काही कालावधी आहे हा तो आचारसंहितेमध्ये येणार आहे. तर 10 फेब्रुवारी पर्यंत तरी कुठलाही अपेक्षा वाटत नाहीये की म्हाडाकडून सोडत काढली जाईल. 10 फेब्रुवारी नंतरच शक्यतो जे काही आहे पुणे मंडळाची जी काही लॉटरी आहे तिची ड्रॉ काढण्यात येण्याची शक्यता आहे. जर आपण बघितलं तर पुणे जिल्हा परिषद त्या अंतर्गत असणाऱ्या ज्या काही पंचायत समिती आहेत, जुन्नर, आंबेगाव, शिरूरखेड यांची जी काही आहे निवडणूक होणार आहे. तर जर तुम्ही प्रतीक्षा करत असाल तर अजून थोडंसं तुम्हाला वाट नक्कीच बघावी लागणार आहे. कारण कुठलंही म्हाडाकडून तर कुठलंच नोटिफिकेशन किंवा कुठलंच अपडेट नाही आहे. बट जे काही आहे स्टेट इलेक्शन कमिशनची जी काही आचारसंहिता जाहीर झालेली आहे त्यानुसार तरी नक्कीच अजून एक 10 फेब्रुवारीपर्यंत नक्कीच वाट बघावी लागेल. त्यानंतर जो काही आहे म्हाडाकडून किंवा जे काही अपडेट्स येतील ते नक्कीच चॅनल मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी म्हाडा रिलेटेड चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.